मानसी सरनाईकच्या मर्डर केस साठीच माझी इथे पोस्टिंग झाली आणि 15 दिवसात मला अहवाल वरती पाठवायचा। सर या मॅडमने तर बॉम्बच टाकला। 15 दिवसात केस सॉल्व कशी होणार? लाल डायरी शिर्के सर टेबलवर दिशा आणि ममताजींचे डीएनए रिपोर्ट आहेत, घेऊन या। ओके सर। सत्यजित थंड घे, थंड डोक्याने विचार कर। विश्वजीतची ती डायरी, मानसीचा खून, हेमंत राणे, सगळ्यात नक्कीच काहीतरी गोम आहे। हे कोड उलगडायलाच पाहिजे सत्यजित। तर ते म्हातारं किंवा तो विश्वजीत यांच्यापैकी कोणीही सह्या करणार नाही। एक होऊ शकतं। हा बोल। आपण जर का दिशाला बायपास केलं तर ममता साईन करेल। नाही, असं करून काही उपयोग नाही। त्या दिशाला हात लावला तर ममता सह्या बिलकुल करणार नाही। ते ममताचा जीव की प्राण आहे ते, त्यामुळे त्या दिशाला जिवंत ठेवावंच लागेल। साहेब, मी एक सुचवू काय? बोल। आपण तुमची धमकी सत्यात उतरून टाकू 100%। तुम्ही मागच्या वेळी काय म्हटले होते? तुम्ही म्हटले होते का ते शेंडेफळ म्हणजे ती सुवर्णा, तिले आपण किडनॅप करायचं। मग तुम्हाला सांगतो, आता तिले किडनॅप करायची वेळ आली आहे। तिले जर आपण किडनॅप केलं तरच सगळा कार्यक्रम जमते, नाहीतर त्या घरचे लोक काही ऐकत नाही। हो, आर यू मॅड? एखाद्या लहान मुलीला किडनॅप केलं आणि पकडले गेलो म्हणजे? अरे रे रे मॅडम, अहो तुमच्याकडे असा जिवंत एक प्लॅनर असताना तुम्ही कशाला काळजी करता? हा, मी आहे ना। आपण असं करायचं का तिला असं दाखवायचं, अरे हिचा तर आपण घरच्या प्रमाणेच सांभाळ केला। तिला आईस्क्रीम खायला द्यायची, तिला पिझ्झा बर्गर खायला द्यायचा, तिला पाणीपुरी खायला द्यायची, असा सगळा आपण कार्यक्रम करायचा। काय वाटते? तुझ्या इतका ना फालतू प्लॅनर मी आजपर्यंत नाही पाहिला। त्या मुलीला पिझ्झा बर्गर पाणीपुरी खायला घातल्यावर पोलीस आपल्याला सोडतील असं वाटलं तुला? नो मॅडम, आय वॉन्ट द सिच्युएशन। बोल क्या? शट अप। ते सुवर्णाला हात नाही लावायचा। हा बॅकअप प्लॅन म्हणून ठेवायचा। आता माझं मेन टार्गेट कोण आहे? ते म्हातारं, ते दिशा, तो शन्नूबाई। तिघांपैकी कोणा एकावर जरी हल्ला झाला ती ममता झक मारत छाया करेल। त्यामुळे तिघांपैकी कोणाला टार्गेट करायचं याचा विचार करा। काकाजी, काय बोलली? दिशा। काकाजी, शन्नूबाई। आता साहेब आपण एक काम करू ना, आपण तो मागचा खेळ खेळू ना, नाही का? तो गेम खेळलो होतो आपण, कोणता? गर 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 गर, तो वाला। क्या बात है, बोल क्या? चल खेळूया। विच गेम? पहा मॅडम, हा सोनेरी शिक्का म्हणजे काकाजी, हा चांदीचा शिक्का म्हणजे दिशा, आणि हा तांब्याचा शिक्का म्हणजे तुमची ती फडतू शन्नूबी। आता मी ह्याच्यावर हे कप ठेवन आणि गर 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 फिरवन, बरोबर? करू मग चालू? ओके। उचला आता। अरे काकाजी बघा, काकाजी आले। मी तर पहिलेच बोललो होतो। व्हॉट रबिश! यशवंत भालेकरांना मारून कसं चालेल? इफ इन केस सेबीच्या पेपर्सवर साईन नाही झाल्या किंवा तो प्लॅन वर्क नाही झाला ना, तर त्यांच्या नावावरचे जे शेअर्स आहेत ते आपण तुमच्या नावावर करून घेऊ शकतो। आणि जर का त्यांना मारलं तर ह्यातलं काहीच नाही करता येणार।
ही इज इम्पॉर्टंट फॉर अस. हे जर असं असन तर साहेब आपण एक काम करू. हा खेळ 3 वेळा करू. ज्याचं 2 वेळा नाव निघन तो जितला 100%. ओके है ना? हा ठीक आहे. एक डाव झालाय. आता चालू करतो. हा आता उचला. अरे 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 बाप रे, घ्या डबल बी. काकाजीच नाव आलं डबलून. घ्या. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. एकदा तिसरंदा बी करून बघ. ए बोल के डोकं बिकं फिरलंय का तुझं? 2दा फिरवलं तेच नाव आलंय. तिसऱ्यांदा फिरवून काय मिळणार आहे? काय गरज आहे? नाही, बरोबर आहे तुमचं, पण आता याच्या समोर काय करायचं मला काही सुचून नव्हतं राहिलं, म्हणून म्हटलं बा करून पहा काय आहे. एक मिनिट, तुम्ही याच्याकडे नका लक्ष देऊ. लेट मी थिंक. बरं, इडलीचं पीठ आंबवायला ठेवलंय का? कक्का. आणि उपम्यासाठीचा रवा चाळायला घेतला का? हे काय चालूच आहे. आणि आई, सकाळी पोह्यासाठी जे कांदे लागणार आहेत ना ते पण आत्ताच कापून ठेवते. सकाळी खूप जीवावर येतं ग कांदे कापायला. कांदा कापून फ्रीज मध्ये ठेवला तर वास यायला लागतो त्याला. कांदे म्हण किंवा भाज्या म्हण, फ्रेश कटिंग केलेलेच चांगले, चव चांगली येते. बरं, पुरीसाठी आणि पराठ्यासाठीचा पीठ आत्ता भिजवायला घेतलं तरी चालेल. आणि बटाटे उकडून ठेवा, मी आले 2 मिनिटात. मी काय करू? तू ना अद्रक छिलके रख. अद्रक? मम्मा अद्रक म्हणजे? आलं. ई नाही, रात्रभर माझ्या हाताला वास येत राहणार. ऐसा ना, तो एक काम कर, मिरची निवडून ठेव. मिरची नको. झोपताना बोट डोळ्यात गेलं तर किती झोंबेल. तो तू ना रहने दे, कुछ मत कर, शांति से बैठ उधर. पण मला बोर होतं ना मग. शनिवात्या, मी चाळीमध्ये राऊंड मारून येऊ? बिलकुल नाही. ममता क्या बोली? एकटीने बाहेर नाही जायचं म्हणून? मम्मा, मला ना खूप म्हणजे खूप बोर होतंय आता. सुवर्णा, तू ना एक काम कर, तू मला हा रवा निवडून दे. हा, आणि नीट निवडून द्यायचा, अजिबात घाई करू नको. आरामात निवडून दे. हा, मावशी. हा बेटा. एक विचारू तुला? पूछ ना. हेमंत कोण आहे? काय झालं, तू अशी का बघतीये? तुझे कोण बोला? सत्यजित भालेकर आणि आई जेव्हा भांडत होते ना, त्यावेळी आईने अचानक हे नाव घेतलं. कोण आहे हे? आई बोली ना, तो तेरे आई को ही जाके पूछ. नाही, मी आता ठरवलंय, आईला तिच्या भूतकाळाविषयी काहीच नाही विचारायचं. तिला नाही आवडत ना, मग मी नाही विचारणार तिला काही. म्हणून तुला विचारते, सांग ना. क्या करूं? बता दूं इसे? नहीं नहीं, अगर इसको बता दूं तो ये पक्का हेमंत के जड़ तक जाएगी. मावशी, कोण आहे? हेमंत ना, और मेरा भाई है वो, सक्का. एकदम गुंड टाइप आएगा, डेंजरस. सुनना, मेरे को कॉलेज में कोई प्रॉब्लम होता था ना, तो मेरे लिए खड़ा रहता था. आता त्या दिवशी पण प्रॉब्लेम झालेला ना, तो ममता को उसकी याद आई होगी. बाकी कुछ नहीं. मग आता कुठे असतो तो? अरे वो बोला ना मैंने, वो एकदम टपोरी जैसा है, गुंडा जैसा. तो पुलिस ने तड़ी पार किया उसको. मग आता तुम्ही भेटत नाही? मिलते हैं ना, पर वो तो आ नहीं सकता है ना. वो मैं चाहती हूँ मेरा रोड लास्ट तो आता. कल भी जाने वाली हूँ मैं. मावशी, अजून एक, मला सांग, त्या पेटीमध्ये काय?
बेटी तुम्ही गप्पा का मारताय? हात चालवा लवकर लवकर. हा वही करी रही थी. बेटा दिशा गेले चार बरं आबा कुठे आहेत माहितीये का कोणाला? आबा चाळीत फिरायला गेलेत. अरे वो शिंदे और चव्हाण के साथ एकदम कट्टी जमले आहेत त्याची. घूम रहे होंगे इधर किधर. तर ते ठीक आहे पण उशीर बघ ना किती झालाय. सुवर्णा बाळा पटकन घेऊन येतेस का आजोबांना? दिशा तिला एकटीला नको तुझा सोबत. हा ठीक आहे. आले वाटते आजोबा. नाही ग आजोबा बेल कशाला वाजवतील? जा जा बघा जरा कोण आहे. हो जा सुवर्णा बाळा. चल. तूने मेरा नाम लेके पुकारा हेमंत. दिशा ने सुना मालूम है? अविनाश सर या ना या. काय म्हणतेस दिशा, कशी आहेस? मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त मजेत. तुम्ही बसा, मी मोदक आजोबांना घेऊन येते. इथेच गेलेत चाळीत मागे. आई अविनाश सर आलेत. आता यावेळी आलेच. अविनाश. डीएनए रिपोर्टची कॉपी. हा हा बसा ना बसा. हो. मी आलेच. हा म्हणजे सगळी सिक्रेट्स या बंद दरवाजाच्या मागे आहेत. ही पेटी आता इथे ठेवून चालणार नाही. जागा बदलावी लागेल याची. आई मोदक आजोबा आलेत. या. मस्त. नमस्कार. नमस्कार. कसं वाटलं चाळीतलं वातावरण? हा मजा आली हा. एकदम एकदम खुश. काय इथे गरीब श्रीमंत भेद नाही, सगळे सारखे. ज्या ज्या घरात जाईन तिथे आपुलकीनं स्वागत करत होते. वा, याला माणुसकी म्हणतात. मी मुंबईत जेव्हा आलो ना त्यावेळेचा यशवंत भालेकर आठवला मला. वा, फर्स्ट क्लास. इथंच राहावंसं वाटतात. दिशा एक कप चहा मिळेल प्लीज? हो आणते. सर, जेलमध्ये असताना तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं बाहेर आल्यावर डायरी विषयी सांगाल म्हणून. सांगा ना प्लीज. अविनाश सर सुद्धा या डायरीच्या मागे लागले. नक्की काय आहे या डायरीत? सर प्लीज प्लीज सांगा ना, नेमकं काय त्या लाल डायरीमध्ये? विनाश, त्या जुन्या गोष्टी का उकळून काढतोयस परत परत? झाल्या त्या गोष्टी, इतिहास जमा झाल्या, समजला? खूप महत्वाचं आहे हे बघ. कसं वाटलं चाळीत फिरून आलात ते? छान छान, मजा आली.
ममताजी विथ युअर परमिशन मला खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि ते आत्ताच. बाबा का पुन्हा पुन्हा हट्ट करतोय? विसर ना आता ते सगळं, विसर. साहेब तुमच्या नावावर रजिस्टर असलेली गन मला जमा करायला सांगितले आमच्या सिनियर मॅडम. त्यांची ऑर्डर मी टाळू शकत नाही. म्हणजे परत आबांना तुम्ही? नाही नाही तसं काय होणार नाही. पण मी आधीच म्हटलं होतं की ती गन खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करणार. आणि त्यावेळेस तुम्ही म्हणाला होतात की मी कोऑपरेट करेन म्हणून. आता ती वेळ आली आहे साहेब. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे तुला परत वरून ऑर्डर आली की तुम्हाला अरेस्ट करणार? तसं काहीच नाहीये. मी तेजस्विनीला सांगितलंय की मी ती गन जमा करणार नाही. कोणाला? तेजस्विनी म्हणजे आमच्या सिनियर आहेत तेजस्विनी सावे. त्यांना मी सांगितलंय की ती गन खोटी होती, मी काही जमा करणार नाही आणि मीडियामध्ये मी उगाच असा बाईट दिला. पण त्या मॅडम म्हणतात की ती गन जमा कराच म्हणून. ठीक आहे मग दुसरी कुठलीही गन जमा कर. साहेब इतकं सोपं नाहीये ते. सेम टू सेम गन मिळायला पाहिजे आणि जरी मिळाली तरी ती बरोबर ओळखेल. खूप हुशार आहे ती. ते झालं आता चल पुढे काय करू शकतो आपण? आहे एक प्लॅन आहे. तुम्ही बसा, चेअर घ्या, बसा, सांगतो. हे बघा आपल्याकडे 2 दिवस आहेत. या 2 दिवसात निकाल लागला पाहिजे. तुम्ही मागे 2 गन विकत घेतल्या होत्या सेम टू सेम. एक तुमच्या नावावर रजिस्टर होती आणि दुसरी सत्यजित भालेकरांची, बरोबर? सत्यजित भालेकरांच्या नावावर जी गन आहे ना ती आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे काय होईल, मी सांगेन की मीडिया समोर जी मी गन दाखवली ती ही होती. इन्व्हेस्टिगेशन होईल, सत्यजित भालेकर आज जातील आणि तुम्ही सुटाल. हा खोटेपणा झाला. मग काय हरकत आहे? सांगा ना काय हरकत आहे? तो किती खोटा वागला तरी चालेल, आपल्या बरोबर किती खोटेपणा केला तरी चालेल, पण आपण त्याच्यासोबत खोटं वागायचं नाही, बरोबर? का? मला वाटलंच होतं तुम्ही असंच काहीतरी बोलणार. त्याला कायम सेफगार्ड करता तुम्ही. वाटलं होतं म्हणजे काय? दुसऱ्या दिवशी बेलवर येईल तो आणि अधिक छळेल मला. शांत व्हा तुम्ही. बसा. तुमचं करेक्ट आहे. बेलवर तो बाहेर येईल, पण तुम्ही जर अडकलात ना तर तुमचं बाहेर येणं कठीण होईल. म्हणून म्हणतोय की ती गन मिळणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आता ती मिळवणार कशी गन? तुम्ही काही दिवस बंगल्यावर जाऊन राहा. ती गन मिळवा, मला आणून द्या आणि हवं तर पुन्हा इथे येऊन राहा. वा, एवढं सोपं वाटतं का तुला? मला माहिती आहे पण पर्याय नाही साहेब. नाही आबा म्हणतायत ते बरोबर आहे. काय अचानक जाऊन राहायला लागले ना आबा बंगल्यावर तर सत्यजितला नक्की संशय येईल. त्यासाठी पण एक प्लॅन आहे ना माझ्याकडे. चाळीतलाच एक मुलगा बघायचा, त्याला व्हिडिओ शूट करायला लावायचं की सत्यजित भालेकरांनी आपल्या वडिलांना टाकून दिलंय आणि त्यामुळे त्यांना अशा वाईट परिस्थितीमध्ये जगावं लागतंय. तो व्हिडिओ व्हायरल करायचा आणि सत्यजित भालेकरांनाही पाठवायचा. त्यामुळे काय? ते बरोबर नाही. अरे भालेकर इंडस्ट्रीचं नाव खराब होईल त्यामुळे. आबा किती वर्ष हेच करणार आहात तुम्ही? त्या भालेकर इंडस्ट्रीमुळे किती जणांचं वाईट झालं पाहिलं ना तुम्ही. तरी अजून हेच म्हणणं आहे तुमचं? मारुती भालेकर इंडस्ट्री. विश्वजित, भालेकर इंडस्ट्री बद्दल पुन्हा काय असं बोलशील ना तर मी निघून जाईन इथून. 1 मिनिट, तुम्ही मला असं ब्लॅकमेल करू नका. मी असं काही बोललेलं नाही की तुम्ही असं काहीतरी वागाल. मी आजपर्यंत जे पाहत आले तेच बोलतेय. नाही बोलली नाहीस कशी? सारखा मला भालेकर इंडस्ट्री बद्दल. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. सगळ्यात आधी काय आपल्याला या गनच्या प्रकरणातून बाहेर पडायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला संशय आहे की आमच्या इथे ज्या सिनियर मॅडम आल्या त्यांनी मुद्दामहून इथे पोस्टिंग घेतली. कारण पोस्टिंग झाल्या सगळ्या केसेस त्यांनी माझ्याकडून काढून घेतल्या. काहीतरी गडबड आहे. तुम्हाला असं वाटतंय का की त्यांना सत्यजितने इथे आणलंय? म्हणजे असू शकतं, पण नेमकं कारण कळत नाही. ते कारण तुम्ही नाही आहात ना अविनाशी? नाही साहेब, आता तुम्हीच सांगा काय करायचं. ठीक आहे, आता हाच जर तुमच्याकडे पर्याय असेल तर जातो मी बंगल्यावर.
इथे राहून दोष घेण्यापेक्षा तिथे जाऊन शिव्या खाईन. जाईन मी बंगल्यावर. अविनाश सर, चहा. चहा नको, मी ड्युटीवर. मी निघतो. यांना काय झालं अचानक? स्वतः चहा मागितला आणि चहा न पिताच निघून गेले. उद्याची तयारी बाकी आहे, मी आलेच.